नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये. तर आता संध्याकाळची सगळी कामं मी आवरलेली होती आणि उद्या सकाळी मला केसांना मेहंदी लावायची. तर त्याच्यासाठी आहे मी मेहंदी भिजायला घालणार आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात 1 चम्मच चहापत्ती टाकलेली आहे. तसंच थोडीशी मेथीदाणे देखील टाकलेले आहेत. पाणी चांगलं उकळून घेतलं. त्याच्यानंतर गॅस बंद केला आणि पाणी थंड करायला ठेवलं. इकडे लोखंडाची कढई घेतलेली आहे. ही कढई देखील मी मिशोवरनं मागवलेली होती आणि तसेच हे मेहंदी आणि ह्या पावडर आहेत त्या देखील मिशोवरनंच मागवलेल्या आहेत. तर खूप साऱ्या अशा पावडर आहेत, तर त्याची मी नावं नाही घेत, पण तुम्हाला दाखवते. ही हिना मेहंदी आहे. त्याच्यामध्ये मी सगळ्या पावडर मिक्स केल्या. 1 लिंबू आहे ते पिळून घेतलं. थोडंसं तेल टाकलं. पाणी गार झाल्यानंतर गाळून मेहंदीमध्ये ओतलं आणि मेहंदीतल्या सगळ्या ज्या गाठी आहेत त्या अशा प्रकारे फोडून घेतल्या. तर मेहंदीची मऊ अशी पेस्ट बनवून घेतली. त्याच्यानंतर ताट ठेवलं आणि मेहंदी मुरायसाठी ठेवली. तर दुसऱ्या दिवशी मी 4:30ला उठलेली होती. उठल्यानंतर लगेच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण 5:30 वाजता माझी मुलगी घरातून बाहेर जाते. तर पाणी तापते तोपर्यंत मी भाजीची तयारी करायला घेतलेली होती. तर आज बनवायची होती मला मटकीची उसळ. त्याच्यासाठी 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 कांदा घेतला, 1 टमाटर घेतला, मिरच्या बारीक कट करून घेतला, तसंच कांदा टमाटर देखील बारीक कट करून घेतलं. भाजीची तयारी होती तोपर्यंत पाणी गरम झालेलं होतं. लगेच मुलीने पाणी आहे ते उतरून घेतलं. तर मुलगी आंघोळीला गेलेली आहे आणि ती आता तिचं आवरेपर्यंत माझा स्वयंपाक देखील तयार झालेला असेल. तर इकडे मी अंदाजे 2-3 पळी तेल कढईमध्ये घातलेलं आहे. 5-6 कढीपत्ता घातलेल्या आहेत, हिरवी मिरची तसंच बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून घेतला. त्याच्यानंतर मी त्याच्यात घातलेलं आहे बारीक चिरलेलं टमाटर, 1 चम्मच हळद ते देखील परतून घेतला. तर ही रात्री आहे. तर मी कांदा टमाटर अद्रक लसूणची पेस्ट बनवलेली होती. तर कालच्या भाजीसाठी बनवलेली पेस्ट होती, थोडीशी शिल्लक राहिलेली, तर ती पेस्ट देखील घालून घेतली. तसंच चवीनुसार मीठ घातलं, 1 चम्मच काळं तिखट घातलं आणि मटकीची उसळ घालून चांगली परतून घेतली. तर उसळ आहे थोडीशी ओलसर बनवायची होती, त्याच्यामुळे त्याच्यात थोडंसं पाणी घातलं. उसळीला उकळी फुटल्यानंतर ताट झाकून 10 मिनटासाठी उसळ आहे तर स्लो गॅसवर शिजायला ठेवली. उसळ तयार झालेली होती. आता त्याच्यात वरून मी कोथिंबीर घातली, गॅस बंद केला आणि ताट झाकून ठेवलं. तर हे पीठ आहे तर मी अगोदरच मळून ठेवलेलं होतं आणि आता हे 5-6 चपात्या आहेत ती मी बनवून घेते. 2-3 चपात्या नाश्त्यासाठी आणि 2-3 चपात्या डब्यासाठी आहेत. अशा प्रकारे मी बनवून घेतलेल्या आहेत. मुलीचं देखील आवरून झालेलं आहे. आवरून झालं की पहिलं मी तिला नाश्ता करायला देते. तर चपात्या बनवून झाले तर थोडंसं पीठ वगैरे सांडलेलं होतं ते देखील स्वच्छ करून घेतला आणि गरम तवा होता त्याच्यामध्ये लगेच मखाणे घातले, थोडंसं मक्खन घातलं आणि मखाणे चांगले गरम करून घेतलं. एका चपातीला जाम लावला, तसंच त्याच प्लेटमध्ये मखाणे घेतले, एका वाटीत उसळ घेतली आणि 1 चपाती अशी असं ताट बनवून मुलींना नाश्ता करायला दिला. इकडे त्यांचा डब्बा देखील भरून घेतला. तर मुली नाश्ता करत होत्या, त्यांच्याबरोबर जनू देखील नाश्ता करत होते. तर जनूला मखाणे खूप आवडतात. जनूने मखाणे खाल्ले आणि आता बरोबर 5:30 वाजलेले होते. तर मुलीला सोडायला मुलगा चाललेला होता रिक्षा स्टँडपर्यंत. 5:30 वाजता थोडासा अंधार असतो, तर घरी मिस्टर किंवा मुलगा कोणीही असेल तर ते दोघांपैकी एक जण तिला सोडवायला जात असते. बाबू डोकं जाऊ, चल चल इकडे पिलू. तर हे दोघं बाहेर चालले. तर जनू आता त्यांच्या पाठीमागे लागलेली आहे. तर बाहेर मुलगी सँडल घालूपर्यंत इकडे जनूने खूप असा कालवा करून ठेवलेला होता. तर जनूचा कालवा ऐकून बेला देखील तिकडून सॉक्स घेऊन आलेले आहे आणि तिकडे सॉक्स तिने असाच हॉलमध्ये टाकलेला आहे. जनूला आतमध्ये घेतलं, दार बंद केलं
चला त्याच्यानंतर इकडे हॉलमध्ये जनूची खेळायची बॉटल तसंच सॉक्स पडलेला आहे आणि सॉक्स टाकून बेला इकडे टिपॉयच्या मागं लपून बसलेली आहे. तर आता लाईट चालू ठेवली तर ह्या दोघींची अशीच मस्ती चालू राहील, त्याच्यामुळे मी लाईट बंद केली आणि थोड्या वेळ मी झोपून घेतलं. त्याच्यानंतरनं मी उठले 8:30 वाजता. उठल्यानंतरनं पहिलं मेहंदी बघितली. मेहंदीमध्ये थोडंसं दही घातलं, पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं. तर आता ही मेहंदी आहे तर मी डोक्याला लावणार आहे. तर हातामध्ये मी 2 भाजीच्या कॅरी बॅग घातलेल्या आहेत आणि त्याच्या साहाय्याने मी पूर्ण केसाला छान अशी मेहंदी लावून घेतली. तर ह्या मेहंदीमुळे ना केस एकदम सरळ होतात, कारण माझी केस आहे जरा कुरळी आहेत आणि मेहंदी लावल्यामुळे ते सरळ होतात आणि एकदम मऊ आणि सिल्की देखील राहतात. तर मेहंदी लावल्यानंतरनं 2 तास तरी ठेवायचे असते. तर मेहंदी सुकते तोपर्यंत मी सकाळच्या नाश्त्याची आणि स्वयंपाकाची जी भांडी पडलेली होती ते सगळे भांडे आहेत ते घासून घेतला. किचन वट्टा स्वच्छ असा करून घेतला आणि हे सगळी कामं आवरेपर्यंत 9:30 वाजलेले होते. तर सकाळचंच जो थोडासा स्वयंपाक बनवले होतं ते नाश्त्यासाठी देखील थोडासा शिल्लक होता, पण इकडे जनूसाठी मी अंडी उकडायला टाकली. तर 4-5 अंडी उकडायला टाकली तोपर्यंत माझ्या केसाची मेहंदी देखील सुकलेली होती. अंडी गार करून घेतली आणि 2 अंडी आहेत अशी बारीक करून जनूला खायला दिलेले आहेत, कारण जनू आहे तिला अख्खी अंडी दिली तर फक्त अंड्याच्या आतला बिल खाते आणि पांढरा भाग आहे तो तसा सोडून देते. त्याच्यामुळे हाताने असं बारीक करून तिला अंडं द्यावं लागतं. त्याच्यानंतर तिने सगळं अंडं खाल्लं, आंघोळ करून घेतली. त्याच्यानंतरनं मी लगेच दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतलेली होती. तर आज बनवायची होती मला तिखट डाळ. तर त्याच्यासाठी तुरीची डाळ आहे ती स्वच्छ अशी धुवून घेतली. बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 मोठं टमाटर ते बारीक कट करून घेतलं आणि डाळीमध्येच हळद, मीठ, हिरवी मिरची आणि टमाटर हे शिजायच्या टायमिंगलाच कुकरमध्ये घालून घेतलं. तर आता कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत मी शिमला मिरची ज्या आहेत ती बारीक कट करून घेते. तर एक मुलगी सकाळी 5:30 वाजता गेलेली आहे आणि आता दुसरी मुलगी आहे शेकरणशिपला, तिला जायचं आहे. तर ती घरातनं 1:30 वाजता जात असते, तर तिला देखील डब्बा बनवायचा होता. तर आता हा स्वयंपाक माझा तिच्या डब्याचा तसंच दुपारच्या जेवणाचा दोन्ही एकसाथच होत आहे. आणि ही मोठी लांबी मिरच्या आहे, तिचे मला आत्ता भजी बनवायचे होते. तर मी ती देखील मिरची उभी अशी कट करून घेतली आणि मधून बारीक तुकडे केले. थोडंसं बेसन पीठ घेतलं, मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे दळून घेतलं आणि बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतलं. कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं. तेल गरम होतं तोपर्यंत शिमला मिरची भाजीची मी तयारी करायला घेतलेली आहे. तेल तापल्यानंतर ह्या मिरच्या बेसन पिठामध्ये मिक्स केल्या आणि अशा प्रकारे मी सगळे भजी आहेत ते काढून घेतले. तर ह्या मिरचीची भाजी देखील खूप छान होती, पण आम्हा सर्वांना ह्या मिरचीचे भजी खूप आवडतात. तर मी डाळ भात बनवलं होतं, त्याच्यासाठी त्याला तोंडी लावायला मी असे भजी देखील बनवून घेतले. तर भजी सगळे तळून झाले. त्याच्यानंतरनं कढईत जे तेल होतं त्याच्यातलं तेल कमी केलं आणि शिमला मिरचीच्या भाजीसाठी थोडासा लसूण, कांदा, टमाटर तेलामध्ये घालून परतून घेतला. हळद घातली, थोडंसं तिखट घातलं आणि शिमला मिरची घालून परतून घेतली. वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला आणि झाकण ठेवलं. तर 10 मिनटासाठी स्लो गॅस करून भाजी शिजवून घेतली. शिमला मिरची शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तर 10 मिनटात छान अशी मऊ शिजलेली होती. त्याच्यानंतर इकडे मी डाळीला फोडणी द्यायला घेतलेली आहे. तर तेल गरम झालं, त्याच्यात मोहरी, जिरी, लसूण, कांदा तसंच काश्मीरी मिरची, हिंग, लाल तिखट घातलं आणि वरून डाळ घातली. तर डाळीला देखील छान अशी फोडणी दिली. चवीनुसार मीठ घातलं. तर त्याच कुकरमध्ये आहेत तर मी तांदूळ धुवून घातले. तर इकडे तांदूळ शिजायला ठेवलेला आहे. डाळ तयार झालेली आहे, डाळ साईडला ठेवली आणि भात बनतोय तोपर्यंत मी चपात्या देखील बनवायला घेतलेल्या आहेत. तर ह्या चपात्या दुपारच्या जेवणासाठी तसेच डब्यासाठी अशा दोन्ही टायमिंगचं बनवायला घेतलेलं आहे. तर 5-6 चपात्या देखील मी पटकन बनवून घेतल्या. तर माझा स्वयंपाक होस तर माझ्या मुलीचं देखील आता
कामाला जायची तयारी झालेली आहे आणि चपात्या झाल्या की मी पहिला तिचा डब्बा भरून घेतला आणि तिला दुपारचं जेवायला देखील दिलं. तर इथे मी तिला जेवायला देत आहे. तर तिच्या डब्यामध्ये मी भरलेले होते चपात्या, शिमला मिरची आणि तसेच मिरचीचे भजे भरले. त्याच्यानंतर तिला जेवायला दिलेले होते मटकीची उसळ, मिरचीची भजे आणि शेंगदाण्याची चटणी. तर तिला डाळ भात खायचं नव्हतं, त्याच्यामुळे सकाळी उसळ राहिलेली होती, तिची उसळ वगैरे तिला दिली. तिचं जेवण होतं तोपर्यंत इकडे जनूला देखील जेवायला दिलेलं आहे. तर जनूला दुपारच्या जेवणामध्ये मी दही भात दिलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही जेवण करून घेत आहे. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन प्रेस करा. बाय, थँक्यू.